मित्रांनो कोकणावरती एक विषय गातोय, शेवटचा विषय गातोय आणि बारी संपवतोय म्हणून म्हणायचं. पहा सह्याद्रीचे ते डोंगर, या देवादिकांचं माहेर घर. सह्याद्रीचे ते डोंगर, देवादिकांचं माहेर घर. साक्ष देतो या सौमिंदर. आज जो माझा कोकण आहे हा परशुरामाच्या भूमीत वसलेला आहे आणि म्हणून सह्याद्रीच्या कडेकपाडात देवदेवतांचा वास आहे. त्याची साक्ष हा अगदी मित्रांनो रत्नागिरी पासून दापोली पासून माझ्या पार अगदी सिंधुदुर्गापर्यंत समुद्र त्याची साक्ष देतो म्हणून म्हणायचं. पहा सह्याद्रीचे डोंगर, देवादिकांचं माहेर घर. साक्ष देतो या सौमिंदर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. हो त्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. अहो कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. हे कोकण एक नंबर. सह्याद्रीचे ते डोंगर, देवादिकांचं माहेर घर. सह्याद्रीचे ते डोंगर, देवादिकांचं माहेर घर. साक्ष देतो या सौमिंदर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. कोकण एक नंबर. भूमीत शोभतय माझं. कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. कोकण एक नंबर. रत्नागिरी आहे नवरत्नाची हार. कोकणाची माझ्या वाढली शान. या कोकणाची शान माझ्या नवरत्नाची खान कशामुळे झाली. आज माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत आणि त्या 9 तालुक्याच्या सौंदर्यामुळे आज माझं कोकण अख्ख्या जगात भारी आहे म्हणून म्हणायचंय. ओ रत्नागिरी आहे नवरत्नाची खान. कोकणाच्या माझी वाढली शान. कोकणाची माझ्या वाढली शान. कोकणाची माझ्या दापोली मंडणगड, चिपळूण गोगर संगमेश्वर. दापोली मंडणगड, चिपळूण गोगर संगमेश्वर. रत्नागिरीला गाराचा पुर. खेड दापोली मंडणगड, चिपळूण गोगर संगमेश्वर. रत्नागिरीला गाराचा पुर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. कोकण एक नंबर. सह्याद्रीचे ते
लक्षात येतो